हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हो, हो. तुमच्या अनुभवांची सगळीच वाट बघत असतात. म्हटलं ताई कधी आता फ्री होतायत. काल करणार होती, पण ते मला जरा मठात होती ना, तर हा. उशीर आला. नाही तर मला गुरुपौर्णिमेला करायचाच होता. म्हणलं अच्छा. ठीक आहे, असू दे तर एक दिवस लेट होतोय. हो हो हो. हम्म. बरोबर. बरं आहेत ना तुम्ही? हो, आता छान आहे ताई. मध्ये हम्म. थोडीशी जरा तब्येत बिघडली होती हा हा. आणि कंटिन्यू थोडस वातावरण पण इथलं बदलतंय ना. ते थोडं पुढे मागे राहणारच ते. हा, तेच. ते तर आहेच. बरोबर. हम्म. काय म्हणतात, तुम्ही कशात बऱ्या आहेत ना? हो, आम्ही बरे आहे. उत्तम आहे. हो ना. उत्तमच. उत्तम म्हणायचं, बरं पण नको. हो हो. तिकडे हम्म. आहे पाऊस वगैरे असाच? आहे. इथे पण भरपूर असतो पाऊस. हो का? महाबळेश्वर जवळ आहे ना. बरोबर बरोबर, तिकडे असतोच असतोच. असतो. बरोबर बरोबर. पाऊस सगळीकडे आहे ना आणि यंदा तर यंदा तर सगळीकडेच आहे, खरं बोल. सगळीकडेच आहे. अगदी बरोबर आहे. हम्म. काय म्हणतात ताई, बाकी अनुभव आम्हाला सांगा काहीतरी तुमचे. आहे अनुभव आहे. मग म्हणून तर म्हणलं आता जरासं शांत आहे, फ्री आहे. म्हणलं आज एक करावाच. जे नाही. जे मला आठवतात, पण हा आता एक 8-15 दिवस आठवला हा होता खरं दत्त जयंतीचा. म्हणजे म्हणजे आधीचाच. हा आधीच आहे. हा. म्हणजे खूप जुना आहे म्हणजे तसा. अच्छा पण अच्छा. दत्त जयंतीचा जेव्हा सप्ताह असतो ना, हा हा. त्याच्यामध्ये आला होता. हो. तर मी म्हणलं जाऊ दे आता गुरुपौर्णिमेला सांगितला तरी काय हरकत नाही. बरोबर बरोबर. हा. हो. मग म्हणलं आपण सांगावा. नाही, खूप छान. म्हणजे स्वामींनी तुम्हाला लवकर बुद्धी दिली अनुभव शेअर करायची परत. कारण आता गेल्या महिन्यात आलेला ना तुमचा. आता एक 15 दिवस झाले असतील 15-20 मला. दिवस झाले. हा, हा, बरोबर. 15-20 दिवस. हम्म. नाही ते कसं असतं जरा मूडवर असलं ना. हा. मग ते तुम्हाला समजेल असं सांगायचं असतं ना. बरोबर. ते सगळं डिटेल तुम्ही हा. सांगताय. खरंय. तर आता माझं तर असतं लक्षात. मग जरा मूड असेल, जरा शांत वाटेल त्यावेळेस मग बरं वाटतं. अगदी अगदी खरं बोललात. मग ते क्लिअर व्यवस्थित सांगितलं जातं ना. बरोबर बरोबर. हम्म. अ, मग तुम हा. बोलायचं का तुम्ही नाही बोला नाही, ना. तेच दत्त जयंतीच सांगा म्हटलं. हा दत्त जयंती असते बघा आपली, तेव्हा आधीच सप्ताह चालू केले जातात. हो 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 हो. हा. आणि मी कसं मठात पण जाते आणि केंद्रात पण जात असते. अरे बापरे. हा. म्हणजे केंद्रामध्ये ना ते सामान असतं ना, अत्तर, काही उदबत्ती आपल्याला लागली तर मग हो. त्याच्यासाठी तर जावंच लागतं. बरोबर बरोबर. हा आणि याग असतात ना, हा म्हणजे एरवी नाही मला जमत जायला, पण याग असतात ना, गीता याग, गणेश याग. हा मग हा. मला जसं तर वेळ मिळेल, जसं घडेल तसं मी जात असते. अरे वा. ते छान वाटतं अहो ते याग बघायला. दुर्मिळ असतं ना. हो, दुर्मिळ असतं दुर्मिळ कधीतरी असतं. होतं. बाकीचं काय आपण करू शकतो. पण याग ठराविक वेळेसच होतात. एक दत्त जयंती आणि एक स्वामींची पुण्यतिथी असते तेव्हाच. बरोबर बरोबर. हा. मग भाग नाही घेतला तरी आपलं थोडीशी उपस्थिती अशी करत असते. जसं छान वाटतं जमेल खरं. तसं. आणि हम्म. ना नवीनच म्हणजे केंद्र आहे छोटं इथे, हा. पण ते नवीनच झालं होतं. म्हणजे अच्छा. जरा मोठा विस्तार झाला होता त्याचा. आता हा हे 14 किंवा 15 सालची गोष्ट असावी. हा हा हा. जेव्हा नवीन केंद्र झालं होतं, म्हणजे जरा मोठं केलं होतं. पहिले छोटं होतं. अच्छा. हा. हां. मग तिथे याग असायचे. मग आता मी बैठकीला पण जायची. म्हणजे बैठकीला का जायची, की तिथे दासबोध असतो. तो आपण घरी वाचला ना, आपल्याला त्याचा अर्थ नाही कळत. हा हा हा. त्याला निरूपणकार लागतो. म्हणजे ऐकल्याशिवाय तो समजत नाही. त्याची प्रत्येक ओवी फोडली जाते आणि त्याचं बरोबर. निरूपण असतं. त्याचं एकदम स्पष्टीकरण केलं जातं तिथे. स्पष्टीकरण. आणि त्यावेळेस ते हे नव्हते ना आपले मोबाईल, की नाही, आपण बरोबर. Google सर्च मारून बघू शकतो. हो हो. मग बैठकीला जाणं पण गरजेचं होतं. हा, तुम्ही पूर्वी बैठकीला पण जायच्या ना? मग ह्याच्यासाठीच जायची, दासबोधसाठी आणि गुरुचरित्राच्या अर्थासाठी. अच्छा. हा हा. हां. आता स्वामी तर होते घरी, पण आपल्याला ज्ञान गोळा करावं लागतं ना असं. अगदी अगदी खरंय. हां. ज्ञान पाहिजेल असतं आणि ते कुणीतरी सांगणारं असेल ना, तरच ते समजतं. समजतं, हे बरोबर बोललात. हा. आपलं आपण वाचून समजेल, पण त्याला वेळ खूप लागतो. हो हो हो. खरंय. वेळ लागतो.
म्हणून बरोबर. बैठक पण आणि स्वामी महाराज असं दोन्ही बॅलन्स करून ते मी जात होती. बापरे! कमाल आहे हो, तुमची. वाव! आता उलट थोडा तरी असं वाटतं स्पीड कमी आहे, पण त्यावेळेस कुठून एवढी ऊर्जा येत असेल. खरंय, भ खरंय. भगवंताला माहिती किती अगदी. शाळेचे डब्बे हो, दोन हो. दोन तीन तीन टायमाचे ते करायचं. परत आम्ही बैठकीत जायचं असं ना, तिथे उपासना कंपल्सरी असायची. हो आणि भरपूर वेळ असतं ना ते? आणि वेळ असतो नाही. तुम्ही जर नुसतं श्रवण केलं आणि उपासना केली नाही ना, तर फळ नाही. अच्छा. दोन्ही एकत्र करायचं. हो का? हां, हां. हां, नाहीतर तुम्ही बैठकीला गेला नाही आणि आपण म्हटलं नाही मी घरी बसून वाचते. हां. नाही ते. ते म्हणजे निरूपणच तसं होतं. ते दोन्ही एकत्र केलं तर तुम्हाला त्याचा फळ मिळतं. फळ मिळतं. हां, मग हां, आता हां. ते उपासना केल्याशिवाय मग आम्ही तर ज्या दिवशी बैठक असेल त्या दिवशी तर पहिली उपासना पाहिजे. नाहीतर हां. मग आपला भाग निघतो. एक असतं आपलं निघतं. अच्छा. हा भाग निघतो म्हणलं जातं. त्याला छान असतं ते. हां. फक्त एवढंच की वेळ खूप लागतो म्हणून महिलांना जरा कंटाळा येणारच ना 2.5 तास सलग बसायचं ना. हो. अरे बापरे! हां. 2.5 तास हो, अजिबात नाही हालायचं. बापरे! मग हं. त्याच्यात ते पण जात होती आणि इकडे स्वामींचं पण आणि घरात पण आमचे स्वामींचे मूर्ती. हो, हो. त्यामुळे त्याचे पण आलेच सोपस्कार. बरोबर. आणि सांगते मी काय करायची मला माझं सकाळचं जे आवरून बरोबर तिथे 9ला किंवा 10ला ते याग सुरू व्हायचे. बरं. पहिल्या दिवशी गणेश याग असा क्रमाने. हां, हां, मग हां. मला जसं भेटेल तसे जेवढं भेटेल ते बघायला किंवा त्याला उपस्थितीला जायची. जेवढं हां, शक्य होईल हां, तसं. जेवढं हं. शक्य होईल. कारण दोन्ही तिन्ही हँडल होत कठीण होत जायचं नाही. जरा. बरोबर आहे. हो. हां, मग काय केलं एक कोणता याग बरं होता? देवीचा याग होता म्हणजे चंडी याग होता. हां, हां, हां. आणि त्या दिवशी मंगळवार चंडी याग आणि बैठक पण असं तिन्ही एकत्र आलं म्हणजे. हां, हां, हां. आता आणि त्यांचे टायमिंग पण असं एकत्र झालं. मग आमची 1ला बैठक असायची. हां, हां. 1:15ला ते श्लोक सुरू होतात. हां. आणि इकडे पण याग. मग आता मी काय म्हटलं मी दोन्ही ऍडजस्ट करते, बघते जमेल असं. हां, हां. आणि ना अ, याग एक 12:30ला किंवा ह्याला संपत येत असतो म्हणजे त्याचं टायमिंग. हां, मग मी हां. कशी तरी शेवटच्या पॉइंटला पोहोचली तिथे, की याग संपतच आला होता तसा. हां. आणि फक्त ती ह्याची साडी चोळीची आहुती द्यायचं चाललं होतं. अच्छा. हां, हां. तो कारण मला मिळाली ती आहुती. मी बघितली ती म्हणजे आणि थोडासा त्या हात लावायला देतात. ते अच्छा. पण केलं. आहुती हं. दिली आणि आता सकाळपासून सेवेकरी आलेले असतात ना त्या केंद्रामध्ये. मग बरोबर. ती आहुती झाली की थोड्या वेळाने वरोवर गुरुचरित्राचं पारायण होतं. पारायणच होतं वाटतं मला आता ते एवढं नाही होतं. आणि ते हां. सगळे सुटले होतं गुरुचरित्राचं पारायण पहिल्यांदाच असेल ते. अच्छा. हां, आणि हां. सगळी खूप गर्दी असते. आता तर खूपच आहे पहिल्यापेक्षा दुप्पट-तिप्पट. हां. आणि ना ते याग झाला. मग तेवढा मला छोटासा मिळालं. मग सगळं आम्ही थोडंसं आतमध्ये जरा मग केंद्रात जाऊन बसले. म्हणजे अजून मला वेळ होता बैठकीला जायला. हां, हां, मग हां. म्हणलं अजून मग आहे तर आपण थोडं थांबावं. पण एक 10 मिनिटात ना जेवढी गर्दी होती ना, आता ते सकाळपासून आलेले असतात, ती सगळी गर्दी म्हणजे कमी झाली. कमी म्हणजे झाली. हां, हां. सगळे गेले गुरुचरित्र पारायण वाचणारे. फक्त विनेकरी असतात ना या सप्ताहात आतमध्ये. अच्छा. हां. हां, विना घेतलेली असतात आणि त्याची सेवा असते. आपण आदल्या दिवशी किंवा 8 दिवस आधी ते बुकिंग करायचं असतात आपलं, की मला आणि आपलं टायमिंग द्यायचं असतं, मी इतक्या वाजता येईन म्हणून. अच्छा. हां, हां. हां, हां. विना घ्यायची असते. एक आपल्याला अर्धा तास किंवा काय आणि मग ते आपल्या त्या टायमिंगला आपण जायचं आपण जो टाईम दिलाय तो. बापरे! हां, हां, हां. हां. आणि मग विना घ्यायची आणि स्वामी महाराजांचा जप करायचा असा. आता महिला काम हं. करून त्याला हे करतात. बरोबर. आणि करतात ना. आता मी बरं. काय ते बुकिंग केलं नव्हतं कारण माझं जाणं शक्यच नव्हतं. वेळेवर गेलं पाहिजेल ना. अगदी दुसरी बरोबर. पहिली हो. विना काढत असते आणि आपण जर वेळेवर गेलं नाही तर मग गोंधळ होईल ना तिथे. अगदी बरोबर. हो. मग तसं नाही. आपण जाणार असेल तरच आपण नाव द्यायचं. अगदी बरोबर. हां. म्हणजे सोपं जातं आणि मग काय केलं आता ते पटकन ते यागाची जी सेवेकरी होती त्यांनी पटपट ते सामान आवरलं. एक एक जण फक्त थोडा हं. हे असतो ना
म्हणून थांबले होते आणि बाकीचे तर सगळे सगळे अगदी झाडून मठ खाली झाला एक 15-20 मिनिटात. हा बापरे! हां, हां. हा हा म्हणजे बरोबर आहे, सकाळपासून आलेले असतात आलेले सगळे असतात घरी त्यामुळे झालं आणि की निघतात. जातात. आता ह्याचा पण टाइम झालेला असतो जेवणाचा. बरोबर. मग सगळे गेले. मग फक्त आतमध्ये एक विणेकरी होते, एक वाचन करत असतात आणि एक जप करत असतात. हां, असं चालतं सलग 24 घंटे. हां. तर तर मी काय केलं, आता सगळं सामसूम झाले, म्हणजे फक्त ते आतमध्ये होते आणि आतमध्ये थोडंसं महाराजांचं दर्शन घेतलं. मला इकडे बैठकीला जायचंच होतं. मग हां, तितक्यात ती एक विणेकरी होती, म्हणजे महिला होत्या. तिने हां, काय केलं, म्हणली ताई मला ना घरी जायचंय, माझं टायमिंग संपलंय विण्याचं आणि विणा घ्यायची आणि दुसरी अजून 10 मिनिट झाली तरी आली नाही, जिचा नंबर आहे ती. हां, हां. तर म्हणलं येईल, तर म्हणले नाही प्लीज एवढं काम करा, एवढा विणा तुम्ही सांभाळा. आणि मी बोलायच्यात तिने तो विणा माझ्या गळ्यात पण घातला. बापरे! हो, हं. म्हणली नाही अहो काय पण करा, पण बरं बरं. मग मी म्हणली त्यांना, अहो माझी बैठक आहे सवाईची हां, दीडची, माझं श्लोक वगैरे गेल्या तिथे पण ओरडतात, तरी म्हणली नाही काय पण करा आणि एवढं सांभाळा. मग म्हणलं ठीक आहे असू देत, म्हणली येईल कोणतरी. हां. तर म्हणलं ठीक आहे. महाराजांना म्हणलं नाही तरी परमार्थ सर्व एकच असतो, बरोबर. बैठक काय किंवा स्वामी महाराज काय. अगदी बरोबर आहे. हां. फक्त मला तिथे म्हणलं ज्ञान घ्यायचं असतं दासबोधाचं, म्हणून श्रवण केलंच पाहिजे. हां, आणि हां, मग हां. म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आज माझे श्लोक जातील किंवा थोडंसं ते एक मंगलाचरण असतं. हां, आता हां. जेवढं मी जाईल एक 15-20 मिनिटं येईलच, म्हणलं जिचा कोणाचा नंबर आहे ती. हो, आपण हो. एक 10-15 मिनिट ती विणा घेतली मी आणि तो जप करायला घेतली आणि कोणच नव्हते विणेकरी. एक हं. जप करणारी होती आणि एक महिला आली मागणं, म्हणजे हां, असेल काय बाकीचं असं एकूण एक जेवढा गर्दी होती ना, हां. ती सगळी अर्ध्या एक तासात 20 मिनिटात सगळीच सामसूम झाली. एकदम शांत बापरे! मठ झाला. फक्त आम्ही 3-4 जणच होतो. हां, हां, हां. आणि त्यात माझ्या हातात ती विणा दिली. मी तो जप केला. माझा 20 मिनिट झालं की आली जिचा नंबर होता ती. हां, हां, हां. म्हणली सॉरी की मला ना लेट झालं. असे काय असतं कारण? म्हणलं ठीक आहे. हां, की घ्या तुमचा, म्हणलं माझं काय मी बुकिंग म्हणजे केलेलं नव्हतं. नाव हं. दिलेलं नाहीये. पण किती म्हणून हे भाग्य घ्या. ना, तरी तुम्हाला करायला मिळालं. हो, मग ते काय परत मी आणि माझं कसं होतं, मी घेतली असती. मी हं. 2 तास थांबली असती, पण माझी इकडं बैठक होती. हां, हां. असं नाही तर मी म्हणलं महाराजांना, मी काय थांबली असती, पण आता तिकडे पण जायचं. हो, हो. ठीक आहे असू दे. तर मग तिला दिली. मग आली म्हणून दिली. नसती आली तर मला थांबावंच लागलं असतं. अगदी बरोबर आहे. हो. विना सोडून आली पण नसती मी. अगदी बरोबर आहे. मग हो. ती आली 20 मिनिटात, जिचा नंबर होता त्यांच्या गळ्यात मी ती दिली आणि हं. ना अशी आता बाहेर यायला लागली. हं. बाहेर आली आणि तिथे नुकतंच उंबऱ्याचं थोडंसं छोटंसं रोप लावलेलं होतं. नवीन मठ होता. अच्छा. हां, हां. हं. मग नवीन मठ होता हं, आणि हं, हं. तिथे बाहेर आले की नाही, तिघे जण आले. अय्या! हां. जरा 65-70 वयाचे होते तिघं जण आणि असे लाईनीत उभा राहिले. अरे बापरे! आणि हं. हो, आणि मला काय म्हणले, की "ओ ताई, आमच्या ना हातात मौली बांधायचंय." तर अगो मौली बाई! माहिती आहे ना तुम्हाला? माहिती आहे. हो. लाल लाल पिवळ्या पिवळ्या रंगाचा रंगाचे. दोरा हां. असतो तो. बरोबर. तर ते ते आणि त्यांनी तो हातात असा रिकामा पण हे गुंडाळला पण नव्हता. असे अच्छा. हातात होते तिघांच्या पण. अगो बाई! हां. हां. आणि त्या तिघांना बघितल्यावर पहिल्यांदा माझं कसं मनात आलं, सांगते. आता खूप पुरुष मंडळी यायला लागली, पण तेव्हा केंद्रात ना जवळ-जवळ 80% महिलाच. हो, बरोबर. आणि हो 90 म्हणा, एक 10%च पुरुष मंडळी असणार. अगदी. त्यातली पण ती अर्धी सेवेकरीच असणार. एवढं बरोबर. म्हणजे महिलांचं प्रमाण जास्त आणि पुरुष मंडळींचं हो, प्रमाण कमीच हो. होतं. खरं आहे. तर मी त्या तिघांना बघितलं आणि ते मला तसे म्हणले ना, आमच्या हाताला ना अय्या! मौली बांधा म्हणून. तर बापरे! मग मी काय म्हणलं, अरे अच्छा बरं झालं, म्हणजे पुरुष मंडळी कसं का होईना थोडी आपली यायला लागलीत मठात, हां, म्हणजे हां. चांगली गोष्ट आहे. बरं ते 65-70 वयाचे होते. म्हणलं माणसांनी ठीक आहे, निदान रिटायर झाल्यावर तरी परमार्थ करावा. हां. आणि असं माझ्या मनात आलं. म्हणलं हं. ठीक आहे. आणि बाहेर पडत होती, म्हणजे उंबऱ्यातच बाहेर. मग ते हं. तिथे उभा राहिल्यावर मला काय पुढं पाऊल टाकता आला नाही, म्हणून मी हां, परत तो पाय आतमध्ये घेतला आणि आतून उभी राहिली. हां.
हा मग त्यांनी काय केलं म्हणले की म्हणा आमच्या हाताला मौली बांधून द्या त्याचं. हां, हां. आणि ते आत यायला लागले. मग परत मी त्यांना असं आत यायला जागा दिली आणि ते आतमध्ये आले तिघे जण. हां, हां, हां. तिघे जण आतमध्ये आले आणि कोण नव्हता. ती एक जप करत होती पण डोळे मिटून जप हां, करत होती. एक वाचन करत होती कोपऱ्यात महिला, ती पण डोळे मिटलेले. हां. जी माझी विना तिच्या गळ्यात दिलेली ती पण डोळे मिटून स्वामी महाराजांचा जप हां. करत होते तिघे. आणि एक महिला आली होती. हं. आली की ती खाली बसली आणि तिने पण एक जपमाळ घेतली आणि जप जप करायला करायला घेतली. सुरुवात केली. आणि सगळ्यांचे त्या चौघी जणींचेही डोळे बंद होते. अय्या! माझं काय मत होतं, की आता मग हे तिघे जण म्हणतायत ना, की हं. माझ्या हातात मौली बांधा, तर मला काय वाटलं आता ना मला वेळ होईल आता. हो, मला हो. बैठकीला जायचंय. मग मी त्या महिलेला म्हणणार होती, की प्लीज तुम्ही त्यांच्या हातात तेवढे मौली बांधून द्या ना, मला बैठकीला जायचंय. हां, म्हणजे हां. मी काय असं कुठं नाही जायचे, माझी बैठक आहे. बरोबर. पण मी तिला मागे वळून बघेपर्यंत तर ती खाली पण बसली. मग म्हणलं ठीक आहे आता जाऊ दे. हं. तिने हातात माळ पण घेतली आणि जप करते. आता मग जप कसा खंडित करायचा? बरोबर, बरोबर. आणि डोळे पण मिटलेले. बरं डोळे उघडे असले तर आपण काहीतरी हो, बोलतो. हो, हो. आणि मग ते तिघे जण आत आले. आत आले मग मी सहज म्हणून बघितलं असं. हं. आणि त्यांना म्हणलं विचारावं काय म्हणून मी विचारलं, की तुम्ही कुठून आलायत म्हणून. हां, तर हां. हां. तर म्हणले आम्ही ना वाईवरनं आलोय. अय्या! वाईवरनं. हां, तर हां. परत वाईवरनं. तर हं. परत माझ्या मनात आलं वाईत पण मठ आहे स्वामींचे. हे का बरं एवढे लांब सातारमध्ये आले? म्हणजे माझ्या असं मनात. हां. परत म्हणलं ठीक आहे असेल प्रत्येकाची हौस असते. कोण कुठे पण जाऊ हो, शकतं. इच्छा असते. हां. आज इच्छा आहे. पण तरी म्हणलं खूप लांब अंतर आहे ना, एवढ्या लांब ते, हं. की ते तसं म्हणलं, की त्यांना विचारलं ना मी तुम्ही कुठून आले? मग त्यांनी मला सांगितलं, की मी वाईवरनं आलो. आणि हं. म्हणले, की "नाही, आम्ही नेहमी येतो," म्हणले, "या मठात. ओह! आम्ही नेहमी येतो." मग म्हणलं, "असू दे, ते येत असतील प्रत्येक आपण ठीक आहे." म्हणजे माझ्या प्रश्नाचं हो, उत्तर दिलं आपण काय त्यांनी. प्रत्येक वेळेला तिथे असतोच असं नाही. हां. हं. दिलं त्यांनी उत्तर, की आम्ही वाईवरनं आलोय आणि आम्ही नेहमी येतो म्हणले मठात. हां, तर तर ती मग त्यांनी ते मौली दिले ना तिघांनी ऐकून घ्या. हां. मी त्या बांधल्या त्या ते एकाला बांधली त्याच्यानंतर दुसऱ्याला तो मौली बांधला. ती काय छोटीशी ती गाठ मारायची असते ना असं बरोबर. आपल्या हो. हाताने येत नाही. बरं. तिघांना ती फटफट म्हणजे उरकलं मी ते त्यांच्या तिघांना बांधली ती मौली. हां. आणि त्यांना बरं ते ते मौली बांधतानाच माझ्या मनात आलं, की नाही हे आले आतमध्ये केंद्रात पण यांनी महाराजांचं दर्शन नाही घेतलं हं त्यांनी. अय्या! हं. नाही स्वामी महाराजांचं. ते मी स्वतःच ते दत्त महाराज असतील का आता काही? बघा ना, पण माझ्या नाही ते कसं असतं हां, त्यावेळेस नाही येत ते लक्षात. ते हां. बघितलं मी तिघं जण पण मला समजली. पण अय्या! मी तो हे केलं, की हे आले आणि असे ना तिरके उभे राहिले. हां, म्हणजे तिरके उभे राहिले. त्यांनी थोडंसं क्रॉसमध्ये, की हां. भगवंताकडे पाठ होईल असं. तरी मी म्हटलं माणसं चुकत नाहीत कधीच पाठ नाही करत. म्हणजे जास्त हो. पाठ नव्हती, थोडी थोडी क्रॉसमध्ये होती. हां, ते बांधताना पण माझ्या लक्षात आलं, की हां. नाही ह्यांनी थोडीशी क्रॉस केलीये हं, हं, महाराजांकडे. हं. असं कसे उभे राहिले बरं असू देत म्हणलं. आणि लाईनीने उभे राहिलेले ना तिघे जण. हां, 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 हां. आणि मग महाराजांचं परत माझ्या लक्षात त्यांनी देवाचं तर दर्शन पण घेतलं नाही. तो मौली महाराजांच्या पायाला किंवा पादुकाला लावला नाही. हां, असं कसं? बरं ठीक आहे म्हणलं असू देत हं. काय असेल. मला बैठकीला जायचं ते माझ्या डोक्यात ना. मी हां, हां. पटकन त्या तिघांना ती मौली बांधली. कोणच नाही इकडे-तिकडे सगळं बघितलं, की हां. कुणाला तरी हाक मारेन आणि ह्यांना मला बैठकीला जायचंय. बाकी काय नव्हतं. मला हो, वेळ हो. होत होता. आणि हां, तिघांना गाठ मारून दिली ती हाताला. हां, आणि मी बाहेर आली एक 5 ते थोड्याशा पायऱ्या उतरून. हां. तरी माझ्या मनातच, की ना कोण असेल बरं हे तिघं जण? नाही हं. माझ्या आधी लक्षात आलं. हां, हां, हां. आणि त्यांनी मौली बांधून घेतला. हं. बरं ठीक आहे म्हणलं चल मला आता ती बैठकीला जायचं होतं. मी तिथे गेली. हं, ते श्रवण वगैरे सगळं केलं. आधी हं. लक्षात घेतलं नाही. म्हणलं नाही आता नंतर बघते त्या विषयावर. हां, पहिल्यांदा आधी मला हे गाठू देत. हं. तोपर्यंत माझे श्लोक गेलेच होते आणि मंगलाचरण पण थोडं गेलं होतं. हां, हां. जवळ-जवळ 10 मिनिटाचंच संपायला बाकी राहिलं. कारण ह्याच्या वेळेने मला वेळ झाला ना 15. बरोबर, मग बरोबर. मी म्हणलं आता ठीक आहे हे सगळं ऐकते. परत नंतरचा मग 2-2.5 तासांनी ती बैठक संपली. घरी आली. हं, हं.
घरी आली. तरी पण ते माझ्या लक्षातच नाही हे कोण आले असेल तिघे जण. हां. आणि मला काय झालं माहितीये, मला त्यातला फक्त एकाचाच चेहरा लक्षात राहिला. अच्छा. हां. एक 20 मिनिटच मी पावलं चालली होती आणि दोघांचे चेहरे तर मी विसरली पण. अय्या! मग हां. मी तर म्हटलं असं कसं झालं? मी एवढं आपण कसं असतं? ठीक आहे म्हणलं जाऊ दे एवढं चेहऱ्यापाशी म्हणजे काय असतं? हां, हां, हां. हां, दोघांचे तर नाही 10 पावलात विसरली पण एका व्यक्तीचाच फक्त थोडासा ते 65-70 वय होते. तो हां. एकच चेहरा लक्षात राहिला. हां, हां, हां. परत घरी आल्यावर ते दुसऱ्या दिवशी दत्त जयंतीच होती वाटतं. दुसऱ्या किंवा तिसऱ्या मग ते शेवटी घरात काय हं. काय चाललेलं असतं, मठात जायचं असतं. हो, मग ते हो. तरी माझ्या लक्षातच की ना असं कसं झालं? हां, हां. कोण आले असेल ते तिघं जण आणि त्यांनी अच्छा. मौली बांधून घेतला. हां, हां. पण आलं थोडंसं लक्षात की हे 3 त्रिगुण होते का काय म्हणून. हां, हां, हां. पण ते मी लगेच त्या निष्कर्षापर्यंत लगेच पोहोचत नाही. थोडंसं हे करत असते. मग जेव्हा दत्त जयंती झाली, जरा सगळे नैवेद्य हां, वगैरे आणि मग 2 दिवसांनी जरा 2-3 दिवसांनी परत मी ते रिपीट करायला लागली, की हां, ते कसे आले, कसे उभे राहिले. त्यांनी एवढं मात्र लक्षात राहिलं होतं, की हां. त्यांनी काय मठातल्या स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं नव्हतं. हां, हे लक्षात राहिलं चांगलं. हे माझ्या पक्षात आत आलंय आणि हं. मग नंतर मी निष्कर्षावर पोहोचली, की ते हं. तिघं जण होते. हां. मौलीला गाठ मारायची होती. त्यांनी एकमेकांना बांधू शकले असते. हो ना. हां, म बरोबर. म माझी गरजच नव्हती ना. पण ते महाराजांना तुमच्याकडनंच करून घ्यायचं होतं. नाही, नाही. हां, ते तर आहे. पण ते 3 म्हणजे मी त्या निष्कर्षाला पोहोचली, की ते 3 त्रिगुणच होते. त्रिगुणच होते. अगदी बरोबर आहे. खरं आहे. किंवा 100% खात्री पटली, की त्यांनी जी गाठ मारायची होती, मौली गुंडाळायचा होता हाताला, हां. तर ते तिघं जण होते ना, मग ते एकमेकांना गाठ मारू शकले असते ना. बरोबर आहे. हो, हो. काहीच गरज नव्हती. खरं आहे. ते त्रिगुणच होते. बापरे! बघा ताई, कमाल. किती मला बुद्धिवान आहे ताई तुम्ही. आपण ना त्यावेळेस येतं थोडंसं लक्षात. 10 हां, मिनिटापूर्वी ते 3 त्रिगुण कारण आमचं इकडे निरूपण होत होतं ना इकडं. हां, 3 त्रिगुण, 3 त्रिगुण. पण मी कसं करत असते सगळा आधी अभ्यास करते, की का मठ सगळा रिकामा झाला? हां. का मठ हो. केंद्र का सगळं एवढं गर्दी होती, इतकं हे आणि त्या एक 15-20 मिनिटात कोणच नव्हतं आजूबाजूला आणि ज्या बघा ना. 3 महिला होत्या त्यांनी सुद्धा डोळे मिटलेले होते. आणि तुम्हाला तिकडे जायची घाई होती, पण ते याचसाठी सगळं करून ठेवलं बरोबर होतं आणि बघा. 1:15 ते 1:30चा टाईम होता आणि तो 1:30 बापरे! वाजले असतील. साधारण 1:30 वाजलेला होता. नाही खरंच भाग्यवान आहात ताई. आम्हाला तुम्ही भेटलात आणि ते आमचं अजून परमभाग्य. हो, नाही ते तर आहेच. पण एवढं की मला कधी वाटलं पण नव्हतं की आपण अनुभव शेअर हां. करू म्हणून. खरंच हो ताई. किती छान ना. हं. म्हणजे अंगावर शहारे आले माझ्या. हो, अहो तेव्हा वेळेस मला खूप नंतर म्हणजे आनंद झाला होता, की नाही, नाही हे बरोबर आहे म्हणून. हां. मी फक्त ते कशावर म्हणजे कसं हे केलं त्याचा निष्कर्ष काढला, की ते तिघ जण होते. बरोबर, बरोबर. ते मानलं मी ते 3 त्रिगुण. पण हां. ते मौली हाताला बांधला. पण मग म्हणजे मी माझा अभ्यास करत असते. मी हां. माझा स्वतःचा करते, की मी म्हणजे बरोबर आहे का कशी चालते ती. हा माझा हां. स्वतःचा अभ्यास असतो आधी. हो, बरोबर. तसं तर 50% आलं माझ्या लक्षात ते 3 त्रिगुण आहेत. पण हं. मग मी माझा 8-10 मग दिवस ते लागले पण त्रिगुण म्हणजे त्यांचं पण जरा आम्हाला स्पष्टीकरण करा ना ताई. 3 त्रिगुण म्हणजे ते सत्व, रज, तम म्हणजे नाही का ब्रह्मा, विष्णू, महेश. हो, हो, हो. अशा 3 त्रिगुण आणि नाही का ती कथा आहे की 2 निघून जातात आणि एक खाली राहते ते एकमुखी दत्त विष्णू. ओह! अच्छा. असं मग ते सांगितलं ना मी एक 5 मिनिटच पुढे गेली असेल. पण मी हं. दोघांचे चेहरेच विसरली. अय्या! आणि एकचच लक्षात राहिला किती 8-10 दिवस मी माझ्या मेंदूला ताण देत होती ते चेहरा आठवायचा. बापरे, बापरे! म्हणजे शेवटी जे राहिले ते दत्त महाराज असं. म्हणजे माझं मी ते कसं कसं मला म्हणजे झालं.
ते मी आठवत असते. त्या गोंधळात तर आठवलंच नाही. म्हणजे राहू दे, आधी ती दत्त जयंती आहे, त्याचे नैवेद्य आहेत, हो. वाचन आहे, म्हणून मी ते नंतर 2-3 दिवस होऊन दिले. आणि मग आठवायला लागलं ना, मौली बांधून घेतला. मग म्हणजे दत्त महाराज आहेत, म्हणजे मला कसं हे होईल, खात्री होईल. मग हम्म. त्या गाठ मारायची होती ना, त्याच्यावरनं मग मला ते आठवलं की ते 3 जण होते, मग त्यांना माझी गरजच नव्हती. हो, बरोबर. की ते आपण एकमेकांना हे करू शकतो. करू शकतो, बरोबर. मग ते का थांबले? मी एकाला गाठ मारीपर्यंत दुसरे दोघं गप्प उभे होते. त्यालाही ते गुंडाळलं, त्यांनी गुंडाळलं होतं. हो. तोपर्यंत फक्त थोडीशी ती गाठ मारायची राहत होती. ते तुमचं भाग्य ताई, की ते तुमच्याकडनंच करून घ्यायचं होतं त्यांना. आणि ते नेहमी त्या दत्त जयंतीचं पारायण चालू होतं आणि म्हणजे सप्ताह चालू होते, हो, सप्ताह. हो. बरोबर. काय सुंदर अनुभव ताई. खरंच अंगावर शहारे आले हो. हम्म. नाही, आहेत खूप हो, छान. येतात महाराजांचे. म्हणलं हं. आपल्याला जे जे सोपं नाही, नाही वाटलं ताई, ते असं आम्हाला सांगत जा, शेअर करत जा. करते ना. हे बघा, जसं जसं तुम्हाला वेळ 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 मिळतो मिळायचा तसं नाही, करताच तुम्ही. करते ना. प्रश्नच जे नाही. जे मला आठवतात ना, आठवतात सगळे. A to Z आठवतात, कसे आले कसे गेले, हो सगळं ना. आठवत असतं. खरंच अप्रतिम अनुभव ताई. मी आज शेअर करते हां ताई. हो, चालेल. हां, अजून काय बोलायचंय का? अजून आपले म्हणजे तेच सगळं सेवेकऱ्यांचं तेच असतं, की ताईंशी आम्हाला बोलता येईल का? अजून ताई काय-काय सेवा करतात? असं भरपूर त्यांना अशी इच्छा असते. आम्हाला पर्सनल पण मेसेज करतात आणि मला वाटतं आपले व्हिडिओमध्ये पण केलेले आहेत त्यांनी. हो, हो. हां, काही-काही वाचलेत मी. सेवा म्हणजे काय मी पहिल्यापासून सांगते, की मी कधीच इतकी कडक सेवा केलेली नाहीये. हां. साधी आणि सोपीच. आता हं. आमच्याकडे मूर्ती आहे म्हणल्यावर आमची ती पूजा असते. तुम्हाला काल मी केलंय बिल्वार्चन महाराजांचं. बेलपत्र मिळतं ना आता. हो, तर हो, मी हो. तो तुम्हाला नंतर पाठवते तो व्हिडिओ. हां, हां. तर मग ह्याच सेवा, आपली पूजा, आरती, अ, हां. तुम्हाला आपल्याला काय जर नवीन माहिती, वाचन तर असतंच, माझा प्रश्नच नाही. काय-काय वाचन करता तुम्ही म्हणजे? म्हणजे आता दत्त संप्रदायातली आता तर मी गुगलला सर्च मारते. मग हं. ती माहिती मिळाली की ते वाचते. मग ते अच्छा. वाचन मात्र पाहिजे ना आपल्याकडे. हो ना? वाचन पाहिजे. म्हणजे देवपूजा, वाचल्याशिवाय प्रगल्भता येत नाही, हे मात्र खरं आहे. वाचन मात्र तुम्ही लायब्ररी तरी लावली पाहिजे मग. अगदी बरोबर आहे. हां, खरं आहे. सोपं करायचं. लायब्ररी लावायची, मग तिथे धार्मिक पुस्तकं असतात. ती हां. वाचायची आपण. आता तर मग किती सोपं आहे. तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा सर्च मारलं तर वाचन मात्र पाहिजे हां. अगदी बरोबर आहे. खरं आहे. भरपूर वाचन पाहिजे. बरोबर, बरोबर. खरं आहे. वाचन पाहिजे. मग आपल्याला माहिती कुठून मिळणार? हां, त्याशिवाय ज्ञानात भर पडत नाही ना. ज्ञानात भर पडते मग, की नक्की हे काय आहे, ते काय आहे. मग हं. त्याच्यातूनच आपल्याला ज्ञान होतं आणि मग आपली उपासना पण पाहिजे ना. बरोबर, हो, बरोबर. हो. मग ती तो आपल्या टायमिंग नुसार, मग आता कसं प्रत्येकाला वेळ असतो. हं. ह्याच्याशिवाय महाराजांचं दर्शन होणार नाही हां. हां, हे खरं आहे. 100% सांगते मी. बरोबर, बरोबर. असं म्हणजे छोटी-मोठी पण छोटी-छोटी उपासनाच मोठी होत जाते. हां, खरं आहे. असं थोडंच असतं. छोटं-छोटं करतच आपण मोठं होत असतो. अगदी आणि बरोबर. समर्पण पाहिजे तुमचं. बरोबर, बरोबर. सगळ्यात मोठं समर्पण पाहिजे. म्हणजे आता समजा एखादं आपलं काम नाही झालं, हं. थोडंसं वाईट वाटतं किंवा हे येतं, पण ते बरोबर. थोडा काळच वाईट वाटलं पाहिजे. हां, अगदी बरोबर आहे. हां, थोडा काळ. आणि त्याच्यात समर्पण म्हणजे काय पाहिजे, की ही गोष्ट एखादी मिळाली नाही किंवा वेळ लागतो हां, लागू शकतो. तर बरोबर. भगवंता, हे माझ्या नशिबात नसेल, प्रार्थनात, हां, हां. असं समर्पण ठेवायचं नसेल म्हणून माझं पहिल्या ह्याच्यात काम होत नाही किंवा काय, हे अगदी मात्र बरोबर, अगदी समर्पण बरोबर आहे. ठेवायचं असतं. आणि मग हं. पुढे जायचं. मग महाराज आपल्याला कुठेतरी तजबीज केल्याशिवाय राहत नसतात. हे किती पण छान सांगितलं हो ताई, किती छान. खरं आहे. साधी सोपी करायची असतं. असं काय खूप 2-2, 3-3 तास बसून किंवा हां, एकदम आपल्या शरीराला ताण देऊन तर काहीच करायचं नाही. करायचं नाही. अगदी बरोबर ताण आहे. पण हे माहितीये, सातत्य पाहिजे ना. हां. सातत्य पाहिजे. आजचा दिवस समजा नाही झालं, काय बरं आहे, कुठे काय, ठीक आहे. मग ती
पुढच्या दुसऱ्या 2 दिवसात तरी परत आपण कनेक्ट झालं पाहिजे. कनेक्ट झालं पाहिजे. अगदी बरोबर आहे. किती हां, छान झालं पाहिजे. सांगितलं. हां, बाकी काय हां, तुम्हाला नंतरही सांगेल गाणगापूरचा पण सांगेल. लवकर, सांगितलंय. लवकर सांगत जाओ ताई जरा. हां, तसंच. बरोबर आहे. तुम्हाला उत्सुकता लागते. मला ते येऊन गेलेलं असतं म्हणून काहीच वाटत नसतं. म्हणजे हां, खरंय, असं खरंय. होत असतं. नाहीतर छोटे-छोटे असतात ते सांगतच असते मी. हो, हो. बाकी काय नाही. मग हीच तर उपासना आहे. ह्याच्यापेक्षा वेगळी काहीच नसते. हो ना? हो, हं. मग अभिषेक आता आहे बघा, मूर्ती आहे म्हणाला आम्हाला ती सवय लागली आहे कायम. ते हां. अभिषेक घालायचे. ते तर हो. असतात. अभिषेक असते, आरती, रसांचा नैवेद्याचं वगैरे तुम्ही करत असतात ना? हां, फळांच्या ते रसांचा पण ह्याला असतात फक्त आपली स्वामी महाराजांची पुण्यतिथी असते ना, हां, 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 हां. हां, त्यावेळेस असतात आणि एखाद्या असं दत्त जयंती. अच्छा, अच्छा. ज्या ज्यावेळेस आणि पौर्णिमेला आपले पंचामृत आणि ह्याचेच अभिषेक असतात आपले हां, दुधाचे. पंचामृताचा. हां, हां. पंचामृत. ते काही सोपे असतात, पटकन होतात. फक्त एवढंच की थोडंसं तयारी करावी लागते. हे बरोबर. आहे आणि नैवेद्य म्हणजे म्हणजे आपण त्या भक्तीत राहतो, बाकी काही नसतं. बरोबर, बरोबर, बरोबर. आणि जर वाटलं आपण कधी 4 वाजता उठून कधी ती हं. आपली आवड झाली हां. म्हणजे हां, काय हां. उठलंच पाहिजेल असं काही नाही. पण हां. मला पण जे असतं ना आपल्या तरुण वयात तो खूपच छंद होता. हां, हां. अतिशय होता. अतिशय मला पण काही वेळेस हे वाटतं आश्चर्य, की ते मी सारखं काय छोटं-मोठं, छोटं-मोठं करतच असते. म्हणजे सारखं चालू असतं. फार मस्त ताई. हे हां, खरंच तुमच्यामुळे कसं आम्हाला सगळ्या नंतर आपल्या सेवेकऱ्यांना पण हे कळतं ना, की असं हां. मध्ये-मध्ये त्या तुमच्या अनुभवांमुळे कसं पुन्हा ते थोडंसं जागे होऊन जातात, आणि की नाही, नाही नाही हे आपल्याला केलं म्हणजे पाहिजे. मी सांगितलं नाही का, मी बरेच छोटे-मोठे छोटं करायचे, पण जास्ती मला स्वामी महाराजांचेच गुण आले. म्हणजे हां. गुण आले म्हणजे ते दाखले मिळायला लागले, दाखले की दिले त्यांनी. हां. हां, महाराजांचं दर्शन होणं किंवा असे छोट्या-मोठ्या हो. आता तसं थोडक्यात मी तुम्हाला एक देवीचं पण सांगते, की मी हे स्वामी महाराजांचं जास्ती करायची. हं, हं, हं. आणि एक आपले छंद म्हणून आपले वैभव पूर्वीच्या काळात आलेले वैभव चालू वैभव लक्ष्मी, लक्ष्मी. आता नाही ते करत, पहिलं खूप संतोषी करत होते. माता. हां, ते पूर्वी ते फार चालायचं. फार चालायचं. मी सहज म्हणून ते वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करायची. संध्याकाळी परत अंघोळ करून ते हां, जे काही महिला करतात ते करत होती. मग आता मला हां, ह्याच्यात छोटासा अनुभव आला होता. हां, आणि मी एक शुक्रवारी ती पूजा करत होती आणि बरोबर 6:30, 7, 7:30, पावणे 7ला आमच्याकडे एक हां. म्हणजे पती-पत्नींचं असं जोडपं आलं म्हणजे अरे बापरे! दोघं हां. जण. हो, बरोबर माझी पूजा झाली. लक्ष्मीनारायण. हां, हां. आणि ते सुद्धा अनोळखी होते. हां, असे काही नातेवाईक नाही. मग माझी नुकतीच पूजा झाली होती आणि ते आले आणि हां, तर मी अनोळखी होती म्हणून विचारलं, "अहो, म्हणजे कोण आहे?" तर म्हणले, "थांबा, थांबा सांगतो. हां. आम्ही तुमचे म्हणजे नातेवाईक आहे. आम्हाला तुमची माहिती मिळाली म्हणून आम्ही तुमच्या घरी भेट दिली." असं त्यांनी अगो म्हटलं. बाई! हां, हां. तर हां, आता मी नुकतीच पूजा करून उठलेली. म्हटलं, "ठीक आहे, असं काही नाही. नातेवाईक आहे, मग बसा तुम्ही दोघं आलात ना," म्हटलं. हां, आणि मी त्यांना सांगितलं, "मी आताच माझी वैभव लक्ष्मीची पूजा झाली आहे म्हणून." हां. आणि ती एक लेडीज होती, ती जीनचे पॅन्ट घातलेली, शर्ट घातलेला. अगो बाई! म्हणजे हां, म्हणजे ते हे होते क्लास 1 ऑफिसर होते दोघं जण. अगो बाई! हां, हां. आणि हेल्मेट घातलेलं दोघांनी. बस मग म्हटलं हां, थोडं बसा 2 मिनिट. आलीच मी. त्यांना पाणी दिलं आणि हां, थोडीशीच माहिती सांगितली आणि माझ्या हातात हळदी-कुंकाचं हे पण होतं करंडा हां. नुकतीच. तर मी त्या लेडीज होती त्यांना म्हटलं, प्लीज तुम्हाला एक सांगू का, की मी आता म्हणलं पूजा केलीये. तुम्हाला थोडंसं कुंकू लावू का?" मी तिला विचारलं. आणि एक 5 मिनिट लावून घ्या आणि तुम्ही जाताना पुसलं ना तरी हरकत नाही म्हटलं. आई कारण गं! तुम्ही जीनची पॅन्ट नाही कसं होतं तिने जीनची पॅन्ट घातलेली आणि या हां. गोष्टीला बरं 15 वर्ष झाली आहेत या पण गोष्टीला. बापरे! हं, हां, तर म्हटलं आणि पॅन्ट आता तुम्ही नवीन पिढी आवडतं, नाही आवडतं. हां. तर ती म्हणली, "नाही अहो ताई, लावा तुम्ही बिनधास्त हळदी-कुंकू काही नाही होत, मला आवडतं."
अय्या! हां. हा तिने हळदी कुंकू लावून घेतलं. आवडतं बोलल्या आवडतं, आवडतं म्हणले अहो असं काही नाही ती आपली संस्कृती आहे. पण हां. आता आपण जॉब वगैरे करतो मग ते तसं राहावं पण लागतं ना. हां, हां, हां. समजावून बघा. सांगितलं सगळं. ठीक आहे म्हणलं हरकत नाही. मग म्हणलं नाही आता तुम्ही आलाय तर चहा वगैरे घ्या. तर म्हणले नाही आम्हाला फक्त तुमची भेट घ्यायची होती बाकी काही नाही. अगं म्हणलं बाई! नको असं करू. मी दूध देते म्हणलं. मग म्हणलं ठीक आहे. मग ती आतमध्ये आली. मग माझी जी पूजा होती ती बघितली. हां. मग म्हणली ठीक आहे आणि खाली म्हणली नाही मला खाली द्या बसायला. अय्या! तर म्हणलं नाही आता जीनची पॅन्ट गेली आणि काय खाली बसणार म्हणले नाही बसते मी. मग हां. आम्ही आमच्या किचनमध्ये थोड्याशा मग आमच्या त्यांचा अध्यात्माचा अभ्यास होता. हां, हां, हां. राहणीमान होतं जीनचे पॅन्ट वगैरे. मग आम्ही त्या विषयावरच बोलत राहिलो. हां, हां, हां. आणि ते नातेवाईक कोण तो तर विषय राहिलाच बाजूला. अय्या! हां, नाहीच काही बोललो. मग अय्या! त्यांना ते दूध दिलं. माझी ती नैवेद्याची तयारी चालू होती. हां, मग त्यांनी काय म्हणले, की ना माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे म्हणले. म्हणलं, "अरे वाह! छानच आहे." हां, मग ठीक आहे म्हणली. हां. तुम्ही वैभव लक्ष्मीचं हे केलंय ना, ठीक आहे म्हणली. अ, असं आवडलं मला आम्ही आणि गेले. आणि हं. ते गेलं आणि परत माझा पुढचा दुसरा शुक्रवार आला. हां. परत मला ते आठवलं मागच्या शुक्रवारी लक्ष्मीनारायण म्हणजे आली बरोबर आहे ना, आपण येऊन तसं गेले. बरोबर. हो. म्हणणारच ना आपण. बरं बरोबर. आमच्या गप्पा पण छान झाल्या अध्यात्म विषयावरच. हां. तिला ज्योतिषशास्त्रात गोल्ड मेडल मिळालं होतं. असं बापरे! ती हो सांगत होते. आणि हां. परत ते नाव वगैरे सगळं विचारायचं राहूनच गेलं हां, की अय्या! तुम्ही कोण, कसं? पण म्हणजे जाऊ देत आता काय असेल. मग हां, पुढच्या शुक्रवारी ना तिने एक व्यक्ती परत पूजा करायला लागली मी पूजा. हां. आणि एक व्यक्ती आली आणि आमची गॅलरी होती. त्यांनी काय एक ना त्यांच्या हातात श्रीयंत्र होतं. अरे वाह! तांब्याच्या ह्याच्यावर हो, कोरलेलं आणि हो, हो. त्याच्यावर आणि त्यांनी गॅलरीतून म्हणले, "मागच्या शुक्रवारी ते तुमच्याकडे जोडपे आले होते ना, हां. त्यांनी मला तुमचा पत्ता दिलाय. म्हणले या घरी ते नेऊन पोहोचवा म्हणून." अगं बाई! हो आणि ते हे तर मला काय ते आश्चर्यच. श्रीयंत्र पण मिळालं पुढच्या शुक्रवारी. वाह! किती छान हो ताई. काय बोलायचं? मला खूप त्यावेळेस आश्चर्य वाटलं होतं. म्हणजे श्रीयंत्र असंच आलंय तुमच्याकडे हां? असंच आलं त्यांनी त्याच शुक्रवारी आणि त्याच टायमिंगला ते स्वतः नाही आले. त्यांनी बाप एका व्यक्तीला मग मी पण नाही एवढं जास्त काय विचारलं. हां, म्हणले, "काय दिलंय? काय आहे म्हणजे त्याच्यात?" तर हां. म्हणले, "नाही सांगितलेलं ना त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास तर त्या हो. त्यांनी श्रीयंत्र स्वतःच्या हाताने बोलली ते कोरलंय आणि ते तुम्हाला पाठवून दिलंय." बापरे, बापरे, बापरे! तुमच्याकडे तर कधी लक्ष्मीची कमीच पडणार नाही ताई. अहो, मला श्रीयंत्र डायरेक्ट तिथून आलं. वाह! किती सुंदर, किती सुंदर. खरंच भाग्यवान आहात ताई. नाही महाराजांचे अशी म्हणजे आनंद काय होत असतं, की हां. आपल्याला आनंद वाटतो म्हणजे पुढे हो, पुढे हो, जायला. हो, हो. असं करून मी ते पुढे पुढे जायचे, की ते म्हणजे त्यामुळे आपलं तुमचा तो अध्यात्मामध्ये एवढा प्रवास वाढत गेला. प्रवास वाढत गेला. म्हणजे ही छोट्याच गोष्टी घडली हो, होती. तुम्हाला ते छोटं वाटत असेल, पण आमच्यासाठी फार महान आहे हे. साधी मग गोष्ट नाहीये ताई. मग त्यामुळे ना काय झालं, मला ते आवड अजून निर्माण झाली. म्हणजे हां, अजून पुढे म्हणजे परत दुसरं काय असेल तर ते करायचं. हां, सगळ्यात जास्ती तर स्वामी महाराजांनी हां. खूप म्हणजे खूपच साथ दिली. खरंच, खरंच, खरंच. काही काही गोष्टी तर मला न कळण्यासारख्या आहेत. म्हणजे ते गूढ उकललंच नाही अजून. काय काय गोष्टींचा तर गुड उकललाच नाही. ते बापरे! काय काय वेळेस मी आठवते कधी कधी मेंदूला पण ताण येतो. पण मग म्हणजे काय असेल कसं असेल. मग हां, महाराजांची मग खूपच आवड झाली. मग आता तर काय आपण त्याच्यामध्ये वाहूनच घेतलंय. वाहूनच घेतलं. आणि बघा मग तो एक स्वामी महाराजांची कृपेचा अजून तुम्हाला जवळचा पुरावा सांगते. का हां. तुमची आणि आमची भेट झाली? हो ना, का झाली सांगा बरं ताई? का झाली? हा एक महाराजांचा उत्तम हो. सगळ्यांना समजेल असा हा पुरावा आहे. हम्म. म्हणजे तिथे होतो म्हणून आज काहीच म्हणजे इत कसं काय असेल काही गोष्टी बघा सांगता पण येत नाहीत. हो. विसरू. मग तर अजून परत आपण पुढे जातो. अरे बापरे! महाराज किती आणि तसं तर आता तुम्हाला तो पहिला अनुभव सांगितलेला आहे. तो तर मला रोज आठवतोच. पण त्यावेळेस जे महाराज दिसलेले होते ना, ते हां. खूपच दयाळू आणि प्रेमळ होते. हो, 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 हो. त्यामुळे तर मग मी त्यांना सोडलंच नाही.
खरंच, खरंच कारण बाबा. खूपच की असं दर्शन असं होणं तर दुर्मिळच आहे. खरंय, झालं खरं. परत तर नाहीच झालं म्हणजे मी अपेक्षा ठेवत असते. ठेवत नाही असं नाही. महाराज पहिलं कसं तुम्ही भेटलेला तस हो. तस त्या रूपात तसं अक्कलकोटमध्ये दिसू शकता का? अजून विचारत असते. हां ना? कारण ते रूपच खूप सुंदर होतं ना. हो, खरंच, खूप खरंच. खूप खूप आज तुम्हाला ते सांगितलंय पण मी ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे अनुभवलंय. ना. हो, हं. खरंय, खरंय. त्यामुळे मला ते महाराजांचं कुठची पण गोष्ट असेल तर ती मला आवडतेच. खरंच, खरंच. आणि काय बघा ना आणि आता म्हणजे माझ्या पण आयुष्यात असे बरेच प्रकारचे लोक येऊन गेले. पण जे खरंच सात्विक आहेत ते बरोबर माझ्याशी जोडून आहेत अजूनही. नाही म्हणजे तुम काहीतरी आपलं ते स्वामींचं काहीतरी आपलं गेल्या जन्मीचं नातं आहे ते. केंद्रे दादा झाले, हो, हो. नाही का? तर म्हणजे सगळे असे निष्कपट, निस्वार्थी लोकं आपण सगळे एकत्र राहतो. का म्हणजे काही काही कोणाला शून्य अपेक्षा. शून्य अपेक्षा आपल्याला अपेक्षाच नाही काही. हां. नाही, नाही. पण तरी आपण एकत्र कसे जोडले गेलो, ह्याचं मला पण कधी गूढ उकलत नाही, की काय असेल हे? काय असेल हे? असं वाटत असतं मला पण. हो ना. नाही तुमच्याकडे तर खूपच मोठी जबाबदारी आहे हो. हं, स्वतःला म्हणजे संयम राखून बोलणं अवघड हं. असते ना जरा. ते स्वामीच करून घेतात हो ताई. हो, त्यावेळेला हो. तेच करून घेतात. तुमच्याबद्दल बोलावं तर व्हिडिओच मोठे होतील म्हणून मी तर थोडक्यातच बोलते. नाही हो ताई, असं नाही, काही नाही. नाही एवढा पेशन्स म्हणजे ठेवायचा त्या वेळेला, हं. व्यक्तींबरोबर बोलायचं, थोडंसं मग का जेवढं मार्गदर्शन करायचं. आणि आता तुम्ही आम्हाला लक्षात ठेवताय असं नाही म्हणत, पण तुम्हाला तर किती व्यक्ती येऊन गेल्या. हो, हो. किती व्यक्ती म्हणजे रोज 2-3 व्यक्ती नवीन व्यक्ती यांची एंट्री नवीन होते बघा. येतच असतात. हो, हो. नवीन व्यक्ती येतात. अगदी. नवीन व्यक्ती जोडल्या जातात. बरोबर. पण ते काहीतरी स्वामींचीच लीला आहे, काहीतरी आहे त्यांचं. ते आता ना त्याचं स्पष्टीकरण कदाचित तुम्ही द्याल. ते तुम्हालाच स्वामी साक्षात्कार दाखवतील किंवा केंद्रे दादांना दाखवतील किंवा भगतताईंना वगैरे दाखवतील. हो. काहीतरी असेल याच्यामागे. काही म्हणजे उलट असं वाटतं छान झालं ना भगवंताने आपल्याला मनुष्य जन्म दिला पण ना सार्थकी लागला. लागला. हां, याचा तर लागला. खरंच आनंद होतोय. किनाऱ्याला म्हणजे माझं मत असतं की किनाऱ्याला बोट लागली असं माझं मत असतं. अगदी नाव किनाऱ्याला लागते. लागली असं लागलीच म्हणायचं ना आता. बरोबर, बरोबर. जन्म आपला वाया गेला नाही असं वाटतं हां, काही वेळेस. हां. नाही वाया गेला, वाया नाही सार्थकी गेला. लागला. खरंय, खरंय, खरंय. सार्थकी लागला. नाही केंद्रे दादा तर काय मूळ गाभाचे म्हणलं तरी हरकत नाही. खरंय बाबा, काय ती हो. व्यक्ती आहे. स्वामी आहेत अहो ते खरं म्हणलं तर खरंच, खरंच. असं म्हणत नाही, पण माझ्या येतं लक्षात. खूप हो. लक्षात येतं. आणि 4 आण्याची अपेक्षा नाही ताई, साधा पेढ्याचा बॉक्स कोणी तिथे दिला नाही, ना, नाही. तो सुद्धा तिथल्या तिथे वाटणारी व्यक्ती आहे ती. बरं झालं ना आपण अशा व्यक्तींच्या मग किती संपर्कात आलो. आपण भाग्यवान खरंच. मग अशीच मला लोकं पाहिजेत ह्यावेळेला ना. माझा त्यांना फोन लागलाच नाही गुरुपौर्णिमेला. नाही ते अहो हे वाचन करत होते. वाचन करत होतो. मला भगतताई पण बोलल्या, हं. "तुमचा तो लागला नसेल म्हणे फोन." नाही, नाही. वाचन करत नाहीतर असल्यावर माझा माणसं फोन जातोच त्यांना. दमणार ना. हो. हे वाचन करायचे परत पौर्णिमेला अक्कलकोटला जायचे. मग त्यांचं साधं नाहीये बाबा. नाही पण बरं झालं असं मी तर म्हणते भगवंताची फार मोठी कृपा आहे की निदान चांगल्या चांगल्या व्यक्तींच्या सान्निध्यात तर आपण येतोय ना. येतोय, येतोय. खरंय, हां, हे खरंय, फार खरंय. म्हणजे हे आनंदाचीच गोष्ट असते. आनंदाचीच गोष्ट आहे. सगळं खरंय. काही पैसा अडका तर मिळतोच प्रत्येकाला काय हो, त्याचं पोटापुरती सगळेच जण सगळ्यांना कमवतात. आता त्या मानाने आहे बहुतेक पण ही हां. स्वामी कृपा असणं फार गरजेचं आहे. फार गरजेचं आहे. खरंच, फार खरंच. गरजेचं आहे. मला म्हणून तर मला असं स्वामींची ना भक्ती करायला अजून हे होतं. उत्साह ऊर्जा येतो ना, मिळते. ऊर्जा येते. ऊर्जा येते. खरंच, ऊर्जा खरंच. येते की निदान त्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी भेट होते गाठभेट ना. होते. खरंय, मग ते खरंय. आपण थोडीशी चर्चा करू शकतो की महाराज आहेत अहो खरंच आहे. हो, हो. मी तर ते 100% गॅरंटीने सांगते. आता प्रत्येकाला अनुभव येतात पण आहे मी तर स्वतः बघते.
हो, हो. मी तर स्वतः बघते, स्वतः अनुभव घेते. म्हणजे खरंय. माझे हं. अनुभव अक्कलकोटमधलेच जास्ती आहेत. बरं. शक्यतो केंद्रात हा आलेला आहे. अजून एक केंद्रात आलेला आहे आणि आमच्या स्वामींच्या मठात 2-3 अनुभव आलेले आहेत. हो. म्हणजे फक्त स्वामींच्या जे क्षेत्र असतं की नाही हां, हां. महाराजांचं, तिथे जास्ती असतात. हां. आणि घरी आमचे ते घरी जास्ती आले की ते केव्हा आले जेव्हा अ, आपले स्मार्टफोन येत नव्हते ना, म्हणजे हे हां, हां, हां. ते जेव्हा सात्विकता असते का नाही जास्ती, बरोबर, बरोबर. त्यामुळे ते घरी आले होते. म्हणजे ती खरंय, खरंय. आता कसं थोडी थोडी सात्विकता कमी अ, होत जाते. कमी बरोबर आहे. होत जाते. मग खरंच. घरी नाही तर ते पहिले घरी जास्ती आले बघा किंवा ना. महाराजांनी मला ते सहाय्य केलं असं मला वाटतं. खरंच, खरंच. की तू काय त्यावेळेस लांब जाऊ शकत नसती. आपलं थोडंसं ते वय असतं. हो, हो. तरुणपणी कोण पाठवून देणार नाही, पाठवणार नाही. कुठे चालले विचारणार. म्हणजे हो, काय असतं. हो. आता कसं आपण मॅच्युअर झालेलो असतो अगदी, पूर्णपणे. अगदी, मग अगदी. आता काय कसं पण जाऊ शकतो, येऊ शकतो. मग आता मला बरोबर. सगळे स्वामी महाराज अक्कलकोटला तर काही प्रश्नच नाही. खरंय, आणि खरंय. केंद्र आणि स्वामींचे मठ हे बाकी हं. असे रस्त्यावर वगैरे येत नाहीत हां, असे. हो ना? नाही, नाही, नाही. बघा ना. रस्त्यावर कुठं, कुठचा तरी मी पाठ केलेले असतील, कुठचा बरं. तरी संकल्प सोडलेला असतो हां. किंवा काहीतरी असतं तर मग थोडंफार त्यावेळेस ते अनुभव येतात. हां. काही केलं नाही एक 5-6 महिने पहिले मागे तब्येत बरी नव्हती म्हणजे. हो, हो. तर मी थोडंसं केलं नव्हतं, तर मला काहीच अनुभव आला नव्हता. मग केल्याशिवाय हां, असं हे मात्र आधी 100% केलेच पाहिजे. खरंय. म्हणजे तर पण मी कारण सांगत होती तसं तर थोडं होत होतं, फक्त वाचन होत नव्हतं. हां, हां. आणि म्हणून मी ते केंद्रे दादांना फोन केला होता, की माझे महाराज कुठे आहेत? तेव्हा मग केंद्रे दादांनी सांगितलं होतं आहेत म्हणून. हां ना? मीच नाही का तुम्हाला सांगितलं होतं, की महाराज रोज तुमच्या घरी येऊन हो, फेरफटका हो, मारून हो, जातात हो. म्हणून. बोलले होते. बरोबर, म्हणजे बरोबर. मला थोडी हे वाटलं ना, की आपल्या हातून काहीच वाचन होईना. हां. नॉमिनल ती काय पूजा होते ते काय नाही. पण एवढं मात्र खरं आहे, की ती उपासना लागते. आणि हे हां. जे संकल्प करते, पारायण झाले असले, की मग ते अगदी 4 दिवसात, 2 दिवसात, की ते बरोबर. रिझल्ट असतो तो. खरंय, खरंय हो ताई. किती सुंदर वाटलं. अगदी हलकं झाल्यासारखं वाटलं. हो, नाही बाबा. महाराजांच्या विषयावर बोलायचं म्हटलं, की मला तुम्हाला स्टॉप करावं लागेल वेळी. नाही तुम्ही तर महान आहात बाबा. आम्ही काहीच नाही आपण तुमच्यापुढे. महान नाही, महाराज महान आहे आणि मी तर तसं वेगळ्या भाषेत बोलते. त्यांच्या मेंबरशिप आपल्याला मिळाली आहे. हेच खूप हां. हां, मी असं म्हणत असते. महाराजांची मेंबरशिप मिळाली आपल्याला. खरंच, खरंच, खरंच. अगदी त्यांची हे परफेक्ट, परफेक्ट आ बोललात तुम्ही. आणि ह्याच्यात आपण टिकलोय अजून. टिकणं फार हो. गरजेचं आहे. खरंय, खरंय, खरंय. टिकलो आता तर टिकलो म्हणल्यावर पुढे टिकतच असतो. आता आता आपलं 50 काय 70% आपण पुढे आलेलो असतो म्हणल्यावर मागे जात नसतो. अगदी बरोबर आहे. नाही अगदी आता नाही. आता आपण म्हणजे फिक्स झालं म्हणायचंच. हो, घेतलं हो. महाराजांनी करून. करून घेतलं. खरंय. करून घेतलं. खरंच सुंदर वाटलं ताई. हम्म. खूप छान सेवेकरी फार खुश होतील तुमचा अनुभव हो, ऐकून आता. नाही मग त्यांच्यासाठी तर हे सांगते मी, की हां. नाही आवड असते माणसांना, महाराजांना जाणून घ्यायची. मग बरोबर. आपल्याला जेवढे महाराज कळले तेवढे मी तुम्हाला सांगतच असते, हो, हो, हो. की खरंय. कशावरनं मी त्यांना हे केलं. मला पण वेळ लागतो, 8-8 दिवस लागतो, की ते कोण होते, ते कोण होते त्याचा असं. पूर्ण अभ्यास करायला. खरंय. पूर्ण अभ्यास करायला, कारण माझ्या डोक्यातून जात नाही पटकन. हां. एकदा महाराज दिसलेले असले ना, की ते पटकन जातच नाही. मी ते जात सगळं नाही. त्याच्या खोलवर जाते. तेव्हा हं. मग कुठेतरी शांत होते. बरोबर, बरोबर. हं. सुंदर, सुंदर ताई. हं. चालेल. हो, चालेल, चालेल. चालेल. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हं.